नमस्कार. आज आपण बोलणार आहोत इंटरमिटेंट फास्टिंग बद्दल, म्हणजेच अधूनमधून उपवास करणे. हल्ली वजन कमी करण्यासाठी ही पद्धत खूपच लोकप्रिय झालीये. असं म्हणतायत की हे पारंपरिक डाएटपेक्षा खूप सोपं आहे. चला तर मग यामागचं विज्ञान काय आहे आणि हे नेमकं कसं काम करतं ते सविस्तरपणे जाणून घेऊया. रोज काय खातोय, किती खातोय, प्रत्येक कॅलरी मोजायची खरंच खूप कंटाळवाणं काम आहे, नाही का? बऱ्याच डाएट्समध्ये हेच करावं लागतं आणि म्हणूनच अनेक जण ते मध्येच सोडून देतात. इंटरमिटेंट फास्टिंग मात्र या कटकटीतून सुटका देऊ शकतं. इथेच इंटरमिटेंट फास्टिंग वेगळं ठरतं, कारण इथे तुम्ही काय खाता यापेक्षा कधी खाता याला जास्त महत्त्व दिलं जातं. काय खायचं यावर कडक बंधनं नाहीत, पण खाण्याची वेळ मात्र ठरलेली असते. आणि हो, याच कारणामुळे हे डाएट अनेकांना खूप सोपं आणि आकर्षक वाटतं. आणि याच्या लोकप्रियतेमागचं सगळ्यात मोठं कारण तर ते म्हणजे याचा साधेपणा. विचार करा, रोज कॅलरी मोजायची चिंता नाही किंवा अमुक एक पदार्थ खायचाच नाही असंही बंधन नाही. फक्त कधी खायचं आणि कधी नाही एवढंच लक्षात ठेवायचं. किती सोपं आहे. ओके, तर मग आता याच्या काही मुख्य पद्धतींबद्दल बोलूया, ज्यावर सर्वात जास्त संशोधन झालंय, आणि बघूया की विज्ञान याबद्दल नेमकं काय म्हणतंय. तर ज्या 3 पद्धतींवर सगळ्यात जास्त अभ्यास झालाय त्या म्हणजे अल्टरनेट डे फास्टिंग, ज्याला ADF म्हणतात, दुसरं म्हणजे 5:2 डाएट आणि तिसरं टाइम रेस्ट्रिक्टेड ईटिंग म्हणजेच TRE. चला आता एक एक करून या तिन्ही पद्धती जरा नीट समजून घेऊया. तर पहिली पद्धत आहे अल्टरनेट डे फास्टिंग म्हणजेच ADF. नावाप्रमाणेच सोपा आहे. यात एक दिवस उपवासाचा असतो, म्हणजे जवळजवळ 0 ते 500 कॅलरीज घ्यायच्या, आणि दुसरा दिवस मात्र खाण्याचा, म्हणजे त्या दिवशी खाण्यावर कुठलंच बंधन नाही. आता दुसरी पद्धत 5:2 डाएट. ही खरं तर ADFचीच थोडी सोपी आवृत्ती आहे असं म्हणता येईल. यामध्ये आपण आठवड्यातून 5 दिवस अगदी नॉर्मल जेवण करतो आणि उरलेल्या कोणत्याही 2 दिवसांत फक्त 500 ते 1000 कॅलरीज घेतो. म्हणजे हे थोडं जास्त फ्लेक्सिबल आहे. आणि आता तिसरी पद्धत, जी सध्या खूपच लोकप्रिय आहे, टाइम रेस्ट्रिक्टेड ईटिंग म्हणजे TRE. इथे आठवड्याचे दिवस मोजण्याऐवजी आपण दररोज खाण्याची एक वेळ ठरवून घेतो. समजा दिवसातले फक्त 8 तास खायचं आणि बाकीचे 16 तास उपवास करायचा. हेच ते 16-8 डाएट जे अनेकांनी ऐकलं असेल. ओके, पद्धती तर समजल्या, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ह्या सगळ्या पद्धती वैज्ञानिक दृष्टिकोनातून खरंच काम करतात का? चला बघूया संशोधन काय सांगतंय. तर संशोधनानुसार अल्टरनेट डे फास्टिंग आणि 5:2 डाएटमुळे फक्त 8 ते 12 आठवड्यात शरीराच्या मूळ वजनात तब्बल 4 ते 8% घट होऊ शकते. हा आकडा नक्कीच लक्षणीय आहे. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जेव्हा इंटरमिटेंट फास्टिंगची तुलना रोजच्या कॅलरी नियंत्रणाशी केली गेली तेव्हा काय दिसलं? तर दोन्ही पद्धतींनी वजन सारखंच कमी होतं. म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग काही पारंपरिक डाएटपेक्षा जादुई किंवा श्रेष्ठ नाही, पण हो, तेवढाच प्रभावी एक चांगला पर्याय नक्कीच आहे. अच्छा, अनेकांना एक प्रश्न पडतो की उपवासाच्या दुसऱ्या दिवशी मग लोक खूप जास्त खात असतील, नाही का? पण गंमत म्हणजे अभ्यास असं सांगतो की तसं होत नाही. लोक उपवासाच्या दिवशी जे काही खाणं चुकवतात त्याची पूर्ण भरपाई दुसऱ्या दिवशी करत नाहीत. ते गरजेपेक्षा फक्त थोडंसं, म्हणजे 10 ते 15% जास्त खातात आणि म्हणूनच वजन कमी होत राहतं. आणि हे फक्त वजन कमी करण्यापुरतं मर्यादित नाहीये. याचे इतरही अनेक फायदे असू शकतात. काही अभ्यासानुसार यामुळे शरीरातली सूज कमी व्हायला मदत होते, ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ शकतं, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि हे आपल्या मेंदूसाठी सुद्धा चांगलं ठरू शकतं. ठीक आहे, थिअरी तर खूप झाली. आता बघूया की हे सगळं रोजच्या जीवनात कसं बसवायचं, म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंगचं वेळापत्रक प्रत्यक्षात कसं दिसू शकतं. चला एक सोपं उदाहरण घेऊया. 16-8 पद्धतीचं. समजा खाण्याची वेळ दुपारी 12 ते रात्री 8 ठेवली, तर दुपारी 12 वाजता उपवास सोडताना एक छान पौष्टिक जेवण घेतलं. मग दुपारी 3च्या सुमारास एखादा हेल्दी स्नॅक, संध्याकाळी 6 वाजता मुख्य जेवण आणि रात्री झोपण्यापूर्वी अगदी हलकं काहीतरी जसं की 1 वाटी सूप. अर्थात ही वेळ सोयीनुसार पुढे मागे करता येते. आता उपवासाच्या वेळेत काय प्यायचं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेटेड राहणं. साधं पाणी, हर्बल चहा किंवा साखर आणि दुधाशिवाय ब्लॅक कॉफी हे नक्कीच घेऊ शकता. याने उपवास मोडत नाही. आणि हो, काही गोष्टी टाळलेल्याच बऱ्या, जसं की फळांचे रस, दूध किंवा क्रीम असलेली पेय, सोडा आणि हो, अल्कोहोल, कारण या सगळ्यांमध्ये कॅलरीज किंवा साखर असते, ज्यामुळे उपवास मोडू शकतो. ओके, तर हे सगळं सुरू करण्याआधी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण लक्षात ठेवले पाहिजेत. चला एक पटकन आढावा घेऊया. तर मग आज आपण काय शिकलो? पहिलं म्हणजे रोज कॅलरी मोजायला हा एक खूप सोपा पर्याय आहे. दुसरं म्हणजे ADF, 5.2 आणि TRE ह्या त्याच्या मुख्य आणि अभ्यासलेल्या पद्धती आहेत. तिसरं, याने पारंपरिक डाएट इतकंच म्हणजे 3 ते 8% वजन कमी होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उपवासाच्या काळात 0 कॅलरी पेय घेऊन हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण काय खातो यापेक्षा
कधी खातो ह्यावर लक्ष केंद्रित करणं आरोग्यासाठी एक जास्त चांगला आणि टिकाऊ मार्ग ठरू शकतो का? पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही नवीन डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी, खास करून जर काही आरोग्यविषयक तक्रारी असतील, तर आपल्या डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञाचा सल्ला घेणं हे सर्वात उत्तम.